संभाजीनगरच्या याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याची कबुली ही पालकमंत्र्यांनीच दिली आहे। मतदार याद्यांमधील घोळाबाबत संजय शिरसाटांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। संजय नगरची 13,307 नावांची यादी मुकुंदवाडीमध्ये आहे असा दावा संजय शिरसाट यांनी केलेला आहे। त्यामुळे मतदार यादीमधल्या घोळाबाबत आता सत्ताधारी नेतेही बोलतात। संजय शिरसाट यांनी या संदर्भात मोठी कबुली दिली आहे। काय माहिती आलेली आहे, तुम्ही काय सांगा? ओके, संभाजीनगर महानगरपालिकेच्या ज्या याद्या प्रसिद्ध झाल्यात त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इकडचे नाव तिकडे जाण्याचा प्रकार घडलेला आहे। कालपर्यंत 2,500 तक्रारी ह्या प्राप्त झालेल्या आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होणे याचा अर्थ असा होतो की याद्यामध्ये निश्चितच ही गडबड झालेली आहे। मी आताच आयुक्तांशी सुद्धा बोललोय, त्यांना सूचना दिलेल्या आहेत। माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आलेले आहेत। आयुक्तांनी आता जवळपास 300 ते 400 लोकांची टीम याच्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते तक्रारी निपटारा करतायत। परंतु हे का झालं, का घडलं याचा सुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे। एक प्रभाग आहे माझ्याकडे, 24 नंबरच्या प्रभागामध्ये जे मतदार होते ते उचलून जवळपास 13,307 मतदार, 1-2 नव्हे, 13,307 मतदार 24 प्रभागाचे 26व्या प्रभागात गेले। म्हणजे ही जी जंपिंग आहे ना, आपण समजू शकतो की बाजूच्या कनेक्टेड वार्डला जर तिकडे जोडल्या गेल्या असतील किंवा आल्या असतील तर ते ठीक आहे। ही यादी आता ह्या यादीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे 26 नंबरची यादी आहे। यामध्ये त्यांनी सरळ संजय नगर जो आहे, जो मुकुंदवाडी भागाचा तिकडचा एरिया आहे, तो देवळाई सातारा म्हणजे तो मुकुंदवाडी जो भाग येतो तो पूर्व मतदारसंघ आणि देवळाई सातारा हा पश्चिम मतदारसंघ, डायरेक्ट जंपिंग करून तो देवळाई साताराला जोडलेला आहे। या सर्व याद्या म्हणजे एक नाही, हे पूर्ण बंच, हे सगळं जर तुम्ही पाहाल हे सर्व बंच, हा बंच याच्यात टाकण्यात आलेला आहे। म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात जर याद्या फुटल्या गेल्या असतील तर ही असलेली घोडचूकच म्हणावं लागेल। एखाद्याचं नाव कट करणं किंवा जाणीवपूर्वक 2-4 मतदान इकडचे तिकडं वाढवणं किंवा एखादा उमेदवार आपल्याला 100-500 मतदान याद्यामध्ये घोळ करणं, इथपर्यंत जरी असं गृहीत धरलं, परंतु हे 13,000 मला वाटतं हे सगळ्यात दुर्दैवी आहे। आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य माणूस जो आहे, रिक्षा ड्रायव्हर असेल, भाजीवाले असतील, कोणी आणखीन कामगार असेल, हा रोज काही यादी चाळत बसत नाही। त्याला माहिती मी लोकसभेला मतदान केलेलं आहे, मी विधानसभेला मतदान केलेलं आहे, म्हणजे माझं मतदार यादीमध्ये नाव हमखास असणार आहे। परंतु मला काही पत्रकार मित्रांचे फोन आले की त्यांचं सुद्धा नाव यादीतच नाहीये, म्हणजे जो आधारस्तंभ आहे त्या लोकांचे नाव ज्या यादीमध्ये पाहिजे त्यांचेच नाव नाहीयेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।